नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आमच्या चॅनलवर. मित्रांनो, आज आपण गरिबी हा टॉपिक पाहणार आहोत 11th स्टँडर्डमधून. पण त्याच्या पहिले जे आहे ते आपण आयोगाचे जे क्वेश्चन आतापर्यंत आलेले आहेत ते इथे पाहून घेत आहोत, जेणेकरून तुम्हाला वाचताना एक क्लिअर कट आयडिया असले पाहिजे की आपल्याला काय वाचायचं आहे आणि कोणत्या टॉपिकवर कशा पद्धतीचे क्वेश्चन विचारलेले आहेत. ठीक आहे. सो इथे हा पहिला क्वेश्चन तुमच्या स्क्रीनवर दिसत असेल, तर हा पहिला प्रश्न तुम्ही पहा. इथे आपण फक्त क्वेश्चन वाचू आणि त्याच्यातून कोणता टॉपिक आहे म्हणजे कोणता एरिया आहे तो आयडेंटिफाय करू, आणि मग जेव्हा आपण तो लेसन पर्टिक्युलर पाहू तेव्हा त्याच्यामध्ये त्या टॉपिकवर कसे क्वेश्चन विचारलेले आहे तर त्या पद्धतीने आपण त्याचं ॲनालिसिस करू. ठीक आहे. तर मित्रांनो पहा, पहिल्या क्वेश्चनमध्ये आपल्याला दिलं आहे इथं सापेक्ष गरिबी. ठीक आहे. म्हणजे सापेक्ष गरिबीच्या दृष्टिकोनातून खालीलपैकी निकष. ओके, म्हणजे इथून आपल्याला एक गोष्ट लक्षात ठेवायचं आहे, सापेक्ष गरिबी. ठीक आहे. त्याच्यानंतर पहा, आर्थिक विषमता कमी करण्याच्या उद्दिष्टाला भारताच्या नियोजन आयोग आणि आर्थिक इनइक्वालिटी याच्याशी रिलेटेड काय प्लॅनिंग आहे ते इथे आपल्याला पाहायचं आहे. आणि पहा मित्रांनो, हा STI मेन्स 2019चा क्वेश्चन आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर हा क्वेश्चन पहा, किमान जीवनावश्यक गरजांची पूर्ती करण्यासाठी आवश्यक किमान उत्पन्नाचा अभाव याला काय म्हणतात? तर निरपेक्ष दारिद्र्य की सापेक्ष दारिद्र्य, म्हणजे त्याला ॲब्सोल्यूट पॉवर्टी किंवा रिलेटिव्ह पॉवर्टी म्हणतात. ठीक आहे. म्हणजे आपल्याला इथे दोन क्वेश्चन बनवू शकतात की आपल्याला सापेक्ष दारिद्र्य काय आहे किंवा रिलेटिव्ह दारिद्र्य काय आहे हे चांगल्या पद्धतीने माहीत असणं गरजेचं आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन पहा, उत्पन्न दारिद्र्याची व्याख्या आपल्याला इथे विचारलेली आहे. ठीक आहे. 13चा क्वेश्चन आहे हा, उत्पन्न दारिद्र्याची व्याख्या विचारलेली आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन पहा, काय भारतीय दारिद्र्याचा अंदाज आतापर्यंत म्हणजे या लोकांनी वर्तवलेला आहे. ठीक आहे. कोणी वर्तवलेला आहे तर ते आपल्याला विचारलेलं आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन पहा, DP ओझा समितीने म्हणजे दारिद्र्य रेषेचं जे मापन केलं होतं तर त्यांनी कोणत्या गोष्टी विचारात घेतल्या आहे हे आपल्याला इथे विचारलेलं आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन पहा, दांडेकर आणि रथ यांची जी समिती होती यांनी कोणत्या क्षेत्राशी संबंधित म्हणजे अभ्यास केलेला आहे ते आपल्याला इथे विचारलेलं आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट पहा, भारतातील दारिद्र्य संकल्पनेचा किमान उष्मांगाशी संबंध कोणी जोडला, म्हणजे त्याला आपण काय म्हणतो, एनर्जीवर डिपेंड असते असं म्हणजे सुरुवात जी आहे हे कोणी केलेली आहे उष्मांकाची, हे इथे आपल्याला विचारलेलं आहे. त्याच्यानंतर दुसरा क्वेश्चन पहा, दांडेकर आणि रथ यांचा जो अंदाज होता 60 आणि 61मध्ये ग्रामीण भागात आणि शहरी भागातील जे दारिद्र्य आहे ते दारिद्र्य रेषेखाली किती आहे ते विचारलेलं आहे. म्हणजे आपल्याला कोणत्या समितीने किती दारिद्र्य आहे, ठीक आहे, किंवा ग्रामीण दारिद्र्य काय होतं, शहरी दारिद्र्य काय होतं, त्यांनी काय काढलं होतं, तर याच्यावर आपल्याला पर्टिक्युलरली फोकस करावं लागेल. ठीक आहे. हा पण STI मेन्सचा क्वेश्चन आहे, लक्षात ठेवा. त्याच्यानंतर पहा, दारिद्र्य तफावत गुणोत्तर हे शीर्षगणिती गुणोत्तरापेक्षा निरपेक्ष दारिद्र्याच्या मानाचे जास्त चांगले मापक कारण आहे. ठीक आहे. म्हणजे त्याला हेड काउंट रेशो जे आपण म्हणतो, दारिद्र्य तफावत हेड काउंट रेशो हे काय असते ते पण आपण पाहूया. त्याच्यानंतर पहा, अन्न सल्लागार कमिटी जी होती, ठीक आहे, म्हणजे आपल्याला अन्न सल्लागार कमिटीने किती कॅलरीज आहे म्हणजे किती कॅलरीज किती ग्रॅम वगैरे प्रतिदिन एका प्रौढाला लागते हे सांगितलेलं आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर पहा नेक्स्ट क्वेश्चन, नियोजन आयोग म्हणजे आता पुन्हा आहे की आतापर्यंत म्हणजे गरिबीवर नियोजन आयोगाचं काय काम आहे, काय महत्त्वपूर्ण काम आहे का, तर हे सुद्धा आपल्याला पाहावं लागणार आहे. त्याच्यानंतर पहा, दारिद्र्य रेषेखालील लोकसंख्येमध्ये समावेश होण्यासाठी किती कॅलरीजची आवश्यकता आहे. ठीक आहे. म्हणजे कॅलरीजवरही क्वेश्चन आपल्याला विचारलेले दिसत आहे. पुन्हा पहा, 6व्या पंचवार्षिक योजनेनुसार शहरी भागातील व्यक्तीला म्हणजे एवढे ऊर्जा जे आहे ते लागते किंवा मिळू शकते, तर ते दारिद्र्य वगैरे आहे किंवा नाही आहे असा क्वेश्चन आहे. त्याच्यानंतर पुन्हा पहा, लकडावाला समितीने काय ऑब्झर्वेशन केलं आहे दारिद्र्याचं ते. त्याच्यानंतर पहा, एका वर्षात महाराष्ट्रातील राज्यामधील दारिद्र्य योजना काही राज्यामध्ये दारिद्र्यापेक्षा इतर राज्याचे उच्च स्तर असते याचे कारण म्हणजे दारिद्र्य
कोणत्या राज्यामध्ये किती दारिद्र्य होतं आणि कोणतं राज्य पहिले होतं, कोणतं दुसरे होतं, हे असेही क्वेश्चन इथे विचारलेले आहे आपल्याला. हे पण तो UPSCचा आहे ॲक्च्युली, पण तरी आपल्याला लक्षात ठेवायला काही हरकत नाही आहे. ठीक आहे. मग पुन्हा येते 2000 आणि म्हणजे 1999 आणि 2000मध्ये दारिद्र्याचे जे प्रमाण आहे ते राज्यानुसार विचारलेलं आहे. म्हणजे आपल्याला दारिद्र्य कोणत्या ठिकाणी कोणत्या राज्यामध्ये किती आहे हे पण आपल्याला साधारणतः माहीत असलं पाहिजे. ठीक आहे मित्रांनो, तो तुम्ही इथं पाहू शकता की आपण याच्यावर कशा पद्धतीने क्वेश्चन विचारलेले आहे. पहा, क्वेश्चन जर आपण वाचून जर आपण अभ्यासाला सुरुवात केली तर आपल्याला वाचताना ती गोष्ट क्लिक होते आणि त्याच्यामुळे आपला जास्त चांगल्या पद्धतीने अभ्यास होते असं मला वाटते. असं जरुरी नाही आहे की मला जे वाटते ते सगळ्यांनाच वाटत असेल. सो आपण आता आपल्या टॉपिकला सुरुवात करूया. ठीक आहे. पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं. मित्रांनो, आपण 11th इकॉनॉमिक पाहत आहोत आणि त्याच्यामध्ये भारतातील दारिद्र्य हा टॉपिक आज आपला सुरू आहे. ठीक आहे. तर आपण याच्या आधी जे आहे तर या टॉपिकवर कशा पद्धतीचे क्वेश्चन आलेले आहे, जेणेकरून वाचताना आपल्याला तो जो एरिया आहे फोकस कसा करावा हे इथे आपल्याला समजेल, हे तुम्हाला मी सांगितलं होतं. ठीक आहे. तर याच्यामध्ये आपल्याला जे दारिद्र्य आहे तर ते दारिद्र्याच्या कन्सेप्टवर क्वेश्चन विचारला होता की म्हणजे दारिद्र्य म्हणजे काय, पॉवर्टी म्हणजे काय. त्याच्यानंतर आपल्याला ॲब्सोल्यूट पॉवर्टी आणि त्याच्यानंतर रिलेटिव्ह पॉवर्टी म्हणजे त्याला सापेक्ष आणि निरपेक्ष दारिद्र्य आपण म्हणतो, याच्यावर क्वेश्चन विचारले होते. त्याच्यानंतर नियोजन आयोगाचा काय रोल होता आणि त्याच्यानंतर जे समित्या त्यांनी फॉर्म केल्या होत्या तर त्यांनी काय प्रेडिक्शन केले होते, म्हणजे त्यांनी काय जे पॉईंट मांडले होते की कुठे शहरामध्ये किती होती किंवा ग्रामीण भागात किती गरिबी होती किंवा पॉवर्टी होती ज्याला आपण म्हणतो. ठीक आहे. तर हे आपल्याला इथे अभ्यासायचं आहे. ठीक आहे. तर मित्रांनो, तुम्ही वाचताना हे प्रस्तावना पण एकदम व्यवस्थित वाचा, कारण विषय जो आहे, ठीक आहे, एखाद्या वेळेस आपल्याला भारतातील गरिबी या विषयावर जर एखादा निबंध लिहिण्याची जर कुठे तुम्हाला गरज पडली किंवा एखादा टॉपिक आला त्याच्याशी रिलेटेड काही लिहायचं आहे तर तुम्ही याची सुरुवात वगैरे कशी आहे काही नाही हे इथून तुम्हाला चांगल्याने समजून जाईल आणि तुमच्या अभ्यासामध्ये याची म्हणजे तुमच्या एसेमध्ये याचा नक्कीच फायदा होईल. ठीक आहे. तर सगळ्यात पहिले आपल्याला जो दारिद्र्याचा अर्थ आहे, पारंपरिकनुसार आपण काय म्हणतो की समजा एखाद्या व्यक्तीला त्याचे पुरेसं, एखाद्या कुटुंबाला त्याच्या पुरेशा ज्या गरजा आहेत, अन्न वस्त्र वगैरे, त्या पूर्ण जर नाही करू शकत असेल तर तो गरीब. ठीक आहे, असं आपण म्हणतो. आता गरिबी जे आहे ते बहुआयामी दारिद्र्य आणि सिंपल जे आहे अशा दोन दिलेले आहे कन्सेप्ट. ठीक आहे. तर बहुआयामी दारिद्र्य त्याला आपण म्हणतो मल्टी डायमेन्शनल पॉवर्टी. ठीक आहे. तर याच्यावर कोणत्या पद्धती याच्यावर जे आहे ते आपल्याला ॲक्च्युली इंडेक्स बनतो, मल्टी पॉवर्टी इंडेक्स, आणि याच्यानुसार आपल्याला इंडियाचे रँक मिळत असते. आणि त्याच्यामुळं आपण एक काम करू, आपण 19चा जो किंवा 18चा इंडेक्स आहे तो लेटेस्ट घेऊ आणि त्याच्यानंतर हा टॉपिक डिस्कस करू, जेणेकरून तुम्हाला दोन्हीही तुमचा पॉईंटही क्लिअर होईल आणि एक करंट अपडेट पण तुम्हाला मिळून जाईल. ठीक आहे. त्याच्यानंतर अमर्त्य सेन कोण होते तर भारतीय होते. ठीक आहे. भारतीय इकॉनॉमिस्ट होते, अर्थतज्ज्ञ ज्याला आपण म्हणतो, आणि त्यांना जे नोबेल पुरस्कार आहे तो पण मिळालेला होता. ठीक आहे. आता जे 1981मध्ये पॉवर्टी अँड फॅमिनीज हा एक त्यांनी एसे लिहिला होता आणि या पुस्तकामध्ये त्यांनी ॲक्च्युली जे गरीब दुर्लभ घटक आहे यांचं कसं शोषण केलं जाते, ठीक आहे, आणि त्यांच्या ज्या वेदना आहेत ते त्यांनी मांडल्या आहे आणि सोबत ते कमी कसं करायचं, सरकारने काय करायला पाहिजे किंवा लोकांनी काय करायला पाहिजे हेही त्यांनी विचार मांडलेले आहेत. ठीक आहे. त्याच्यानंतर ज्या दारिद्र्याच्या संकल्पना आहे तर दारिद्र्याच्या संकल्पनेमध्ये आपल्याला निरपेक्ष दारिद्र्य विचारलेलं आहे. निरपेक्ष ज्याला आपण ॲब्सोल्यूट म्हणतो. ठीक आहे. तर कॅलरीजच्या जर हिशोबामध्ये जर पाहिलं आपण तर नियोजन आयोग जो आहे यांच्यानुसार कॅलरीजच्या हिशोबामध्ये जर विचारलं तर 2400 किलो कॅलरीज जे आहे ते ग्रामीण भागासाठी आहे आणि शहरी भागासाठी किती आहे तर 2100 आहे. ठीक. आणि सरासरी किती आहे तर 2250 आहे. ओके. हे काय झालं कॅलरीजच्या याच्यामध्ये कोणी दिलेलं
स्टेटमेंट नियोजन आयोग. ठीक आहे, आपल्याला सरळ सरळ प्रश्न विचारतो, निरपेक्ष दारिद्र्याबद्दल नियोजन आयोगानुसार एवढी उष्मांक प्रमाण वगैरे डिसाईड केलं गेलं आहे. ठीक आहे, तर हा पॉईंट तुम्ही एकदम इथे लक्षात ठेवा. त्याच्यानंतर पहा नेक्स्ट काय, तर उत्पन्नाच्या अभावामुळे अन्नामधून उष्मांकाची समाधानकारक अशी पातळी प्राप्त न झाल्यामुळे निरपेक्ष दारिद्र्य वाढते. ठीक आहे, आता निरपेक्ष दारिद्र्य वाढू शकते का, तर हो, निरपेक्ष दारिद्र्यामध्ये वाढ होऊ शकते जर उष्मांकाची समाधानकारक पातळी प्राप्त नाही झाली तर. ठीक आहे, त्याच्यानंतर पहा, बहुतांश जे प्रमाण आहे दारिद्र्याचं हे जगातील विकसनशील देशातच आढळून येते. हे एक गोष्ट इथे लक्षात ठेवा. ओके, म्हणजे इथे तुम्हाला 3 पॉईंट भेटलेले आहे. आता त्याच्यानंतर आपण पाहूया पुढचा कन्सेप्ट जो आपला आहे निरपेक्ष दारिद्र्य. ठीक आहे, आता निरपेक्ष दारिद्र्य म्हणजे काय, सापेक्ष दारिद्र्य म्हणजे काय, तर सापेक्ष दारिद्र्याची संकल्पना जी आहे ते साधारणतः थोडी म्हणजे यांच्यानुसार इथे डिफिकल्ट असं यांनी सांगितलेलं आहे. का सांगितलेलं आहे तर हे आपण इथे पाहूया. पहा, विविध राहणीमानाच्या दर्जाची तुलना केल्यानंतर सापेक्ष दारिद्र्याची कल्पना येते. ओके, आणि या दारिद्र्याचा अभ्यास उत्पन्न पातळी, संपत्ती, उपभोग खर्च, आर्थिक निष्क्रिया म्हणजे जे बेरोजगारी, वृद्धत्व हे सगळं आहे. तर हे सापेक्ष दारिद्र्य हे जगातील सर्व देशामध्ये आढळून येते आणि यांच्या जे तुलनेनुसार जे आहे तर हे सगळ्याच जगामध्ये आढळून येते. आता पहा, सापेक्ष त्याला आपण काय म्हणतो, सापेक्ष का म्हणतो, तर कारण माहिती आहे का, काही लोकांचं जे आहे आपण इथे भारतामध्ये पण पाहू शकतो की काही लोकांची राहणी जी आहे ते एकदम खूप हायपाय आहे आणि काही लोक एवढे गरीब आहे की त्यांना राहायलाही घर नाही आहे. ठीक आहे, काही लोकांकडे करोडोहीपेक्षा मोठे घर आहे आणि काही लोकांकडे साधं आपलं झोपडी पण नाही आहे. ठीक आहे, तर याच्यानुसार जर आपण हे जे रिलेशन केलेलं आहे सापेक्ष, ठीक आहे, रिलेशन दाखवलेलं आहे, तर हे याच्याने काय होते तर याच्यामध्ये खूप मोठा असा गॅप आपल्याला भारतामध्ये दिसून आल्यासारखं आपल्याला पाहू शकतो इथे. आणि त्याच्यामुळे याचा अभ्यास करताना जे आहे आपल्याला लोकांची उत्पन्नाची पातळी किती आहे, लोकांकडे संपत्ती किती आहे, त्यांचा उपभोग खर्च किती आहे, आर्थिक निष्क्रिया म्हणजेच बेरोजगारी वगैरे किती आहे, यानुसार यांची तुलना केल्याच्यानंतर हे इथे आपल्याला पाहायला मिळते. आणि दुसरा एक पॉईंट इथे तुम्हाला लक्षात ठेवा की पहा, सापेक्ष दारिद्र्य आहे ते जगातील सर्व देशात आढळते, पण निरपेक्ष दारिद्र्य जे आहे ते फक्त विकसनशील देशात आढळते. ओके, हे 2 पॉईंट आपल्याला इथे पूर्णपणे लक्षात ठेवायचे आहे. ओके, आता सापेक्ष दारिद्र्य पूर्णपणे निर्मूलन करता येत नाही. कसं शक्य आहे की सगळेच लोक जे आहे मिलेनियर होतील, तर ते नाही होणार. पण आपण जे निरपेक्ष पाहिलं होतं की म्हणजे त्याला आपण साधारणतः काय म्हणतो की एक पॉवर्टी लाईन जर आपण कन्सिडर केले की 1 लाखापर्यंत उत्पन्न असणारे आणि 1 लाखाच्या नंतर उत्पन्न नसणारे, म्हणजे 1 लाखापेक्षा कमी असणारे ॲब्सोल्यूट पॉवर्टी जे आपल्या गरजा पूर्ण नाही करू शकत, ते ठीक आहे, निरपेक्ष दारिद्र्य आपण त्यांना म्हणतो. तर त्यांना आपण वर आणण्यासाठी विविध योजनांचा आपण काय करू शकतो, उपयोग करू शकतो आणि त्यांना पॉवर्टी लाईनच्या वर आणू शकतो. पण ज्यांच्याकडे ऑलरेडी खूप सारे आहे, ठीक आहे, तर त्यांचं आणि हे जे बाकीच्या लोकांचं जे आहे तर याच्यामध्ये कोणत्याही पद्धतीचं काही तुलना जे आहे तर हे कमी आपण करू शकतो का, तर ते नाही करू शकत ते. ओके, तर अशा पद्धतीने हे पॉईंट जे आहे ते तुम्ही इथे लक्षात ठेवा की सापेक्ष दारिद्र्य जे आहे ते याचं निर्मूलन जे आहे ते होऊ शकत नाही. ओके, त्याच्यानंतर नेक्स्ट दारिद्र्य रेषा. ठीक आहे, आत्ताच आपण जसं बोललो आहोत दारिद्र्य रेषा, आता जर आपण कमीत कमी उत्पन्न जर डिसाईड केलं, ठीक आहे, आता कमीत कमी उत्पन्न जर आपण 1 लाख पर्यंत उत्पन्न असणारे लोक साधारणतः चांगल्या पद्धतीने जगू शकतात जर आपण असं कन्सिडर केलं, तर 1 लाखापेक्षा कमी असणारे लोक काय झाले तर ते गरीब झाले, म्हणजे अति गरीब झाले. ठीक आहे, त्याला काय म्हणू शकतो आपण की खूप गरीब झाले. तर याचा
याचा अर्थ जे आहे की ते एक रेषा ठरवलेली आहे. म्हणजे 1,00,000च्या जर खाली असेल तर गरीब आणि 1,00,000च्या वरती असेल तर गरीब नाही. ठीक आहे. तर हे जे रेषा, काल्पनिक जे रेषा आपण इथे ठरवलेली आहे वर्गीकरण करण्यासाठी, तर याला आपण काय म्हणतो, दारिद्र्य रेषा म्हणतो. ठीक आहे. आता याचा जो अभ्यास आहे, तो अभ्यास जो आहे तो आपल्या स्वातंत्र्यापासून सुरुवात झालेला आहे. आपण आता जसं पाहिलं होतं की दांडेकर रथ म्हणा किंवा लाकडवाला समिती, तेंडुलकर समिती, ठीक आहे, रंगराजन समिती, या सगळ्यांनी आपले याच्यानुसार जे आहे ते खूप काही असे पॉईंट्स मांडलेले आहे. त्याच्यामध्ये वेळोवेळी बदल झालेला आहे. ओके. आणि यासोबतच नीती आयोगाने सुद्धा एक व्याख्या मांडलेली आहे. तर नीती आयोगाची जी व्याख्या आहे त्याच्यानुसार आपण पाहूया काय. तर पहा, नीती आयोगाने दारिद्र्य निर्मूलनासाठी नेमलेल्या कार्यगटाच्या व्याख्येनुसार सामाजिकदृष्ट्या मूलभूत गरजा भागविण्यासाठी लागणाऱ्या वस्तू आणि सेवा खरेदी करण्याकरता जो खर्च येतो त्या प्रारंभिक खर्चाच्या पातळीस दारिद्र्य रेषा म्हणतात. ठीक आहे. तर म्हणजे इथे आपण एक गोष्ट लक्षात ठेवा तुम्हाला की इथे आपल्याला काय दिसते, ते काल्पनिक लाईन दिसते. म्हणजे एक जो खर्च आहे तो इथे खर्च, प्रारंभिक खर्च आणि बाकीचा खर्च, असं इथे दोन गोष्टी यांनी पण मेन्शन केलेलं. काय तर सामाजिकदृष्ट्या मूलभूत गरजा भागवण्यासाठी वस्तू, ठीक आहे, खरेदीसाठी जो खर्च लागतो तो म्हणजे एक मूलभूत असतो की ते अत्यावश्यक असते, म्हणजे त्याच्याशिवाय होऊच नाही शकत. ठीक आहे. आता हे करण्यामागे काय उद्देश आहेत, हे आपण असं करण्यामागे काय उद्देश आहे, तर हे इथे पॉईंट दिलेले आहे, हे आपल्याला पाहायचे आहे. ठीक आहे. तर दारिद्र्य रेषेच्या वर आणि दारिद्र्य रेषेच्या खाली असं एक लोकसंख्या ठरवून आपल्याला सोपं जातं. याच्यावरून आणखीन काय होतं, तर कुटुंबाच्या उपभोग खर्चावरून दारिद्र्याची ओळख आपल्याला पटवता येते. म्हणजे आपल्या भारतामध्ये किती दारिद्र्य आहे, किती लोक गरीब आहे, किती श्रीमंत आहे, हे आपल्याला समजतं. त्याच्यानंतर वेळोवेळी आपण या गोष्टीचा आढावा घेऊ शकतो आणि त्याच्यानुसार आपण आपला नवीन कार्यक्रम, खर्च अंदाज जो आहे तो बांधू शकतो. ठीक आहे. म्हणजे अशा पद्धतीने आपल्याला याचा फायदा होऊ शकतो. आता दारिद्र्य रेषा ही प्रत्येक राष्ट्रानुसार जे आहे ते बँकेच्या बदलते आणि जागतिक बँकेच्या अहवालानुसार काय होते ते आपण पाहूया. तर सगळ्यात पहिले ही गोष्ट लक्षात ठेव, आपल्याला एका पॉईंटमध्ये येऊ शकतो, इम्पॉर्टंट आहे आणि क्वेश्चनमध्ये आपल्याला कुठेतरी विचारलेलं पण आहे की दारिद्र्य रेषा ही प्रत्येक राष्ट्रानुसार बदलते का. तर दारिद्र्य रेषा जी आहे ते प्रत्येक राष्ट्रानुसार बदलते. ठीक आहे. आता जागतिक बँकेच्या अहवालानुसार दारिद्र्य रेषा 2011 नुसार, म्हणजे 2011च्या डेफिनेशननुसार काय दिलेले आहे, किमतीनुसार दर दिवशी किती $1.9 इतकी क्रय शक्ती, ज्याला आपण पर्चेसिंग पॉवर पॅरिटी म्हणतो. ठीक आहे. हे नंतर आपण एखाद्या डेफिनेशननं पाहूया. तर याच्यानुसार क्रयशक्तीच्या आधारानुसार जे आहे तर भारतातील 21.2 लोकसंख्या दारिद्र्य रेषेखाली आहे. ठीक आहे. हा आकडा बिलकुल लक्षात ठेवा. आपल्याला कधी कधी साध्या सिंपल शब्दात एका सिंगल लाईनमध्ये हा क्वेश्चन येऊ शकतो की 2011नुसार, वर्ल्ड बँकच्या 2011नुसार भारतामध्ये एवढ्या % दारिद्र्य आहे. ठीक आहे. हा क्वेश्चन एकदम इम्पॉर्टंट होणार आणि हा क्वेश्चन येऊ शकतो 100%. ओके. तर हे झालं. आता त्याच्यानंतर पहा, हे इथे लोक आणि त्यांचे जे पगार आहे त्याच्यानुसार इथे काही एक मनोरा दिलेला आहे, ते तुम्ही पाहू शकता. ओके. त्याच्यानंतर पहा दारिद्र्याचे प्रकार. पण आपण दारिद्र्याचे प्रकार पाहण्याच्या पहिले जे आहे, ठीक आहे, पण आपण पहिले एकदा दारिद्र्य जे आहे, ग्रामीण दारिद्र्य, शहरी दारिद्र्य काय आहे हे पाहून घेऊया आणि मग नंतर दारिद्र्याचे जे अंदाज आहेत ते कोणी घेतले आणि कसे घेतले ते पाहूया. ठीक आहे. आता ग्रामीण दारिद्र्य काय, तर याच्यावरून आपल्याला काय समजते, तर ग्रामीण भागातील विशिष्ट क्षेत्रातील लोकांना मूळ गरजापासून वंचित राहणे याला ग्रामीण दारिद्र्य असे म्हणतात. ठीक आहे. म्हणजे मूळ जे आपण पहिलेही म्हटलं आहे की जी मूलभूत गरजा आहे ते जर पूर्ण होत नसेल तर ते कोणते दारिद्र्य. आता तर हेच गोष्ट कुठे ग्रामीण भागातील होत असेल तर ते ग्रामीण दारिद्र्य. हे दारिद्र्य सीमांत आणि अल्पभूत
शेतकरी, भूमिहीन शेतजमूर, कंत्राटी कामगार इत्यादीमध्ये दिसून येते. हां, हे पॉईंट आपल्याला लक्षात ठेवण्यासारखं आहे. काय तर हे जे आहे ग्रामीण दारिद्र्य कोणाकोणामध्ये दिसून येते, तर सीमांत आणि अल्पभूधारक शेतकरी. सीमांत शेतकरी आणि अल्पभूधारक शेतकरी काय आहे हे तुम्हाला माहीत आहे. ठीक आहे, भूमिहीन हेही माहीत आहे, कंत्राटी कामगार आपल्याला हेही माहीत आहे. ठीक आहे, यांच्यामध्ये हे दिसून येते, एवढं लक्षात ठेवा. त्याच्यानंतर शेतातील कमी उत्पादकता, दुष्काळ असतो. ठीक आहे, त्याच्यानंतर सोबत निष्कृष्ट ग्रामीण पायाभूत सुविधा म्हणजे सुविधांचा अभाव असतो. पर्यायी रोजगार त्यांच्याकडे जास्त नसते. म्हणजे शेतीचं काम करायचं असेल तर तेच करू शकतात, कारण तर तेवढंच काम त्यांना करावं लागेल. ते जर नसेल तर त्यांना घरी राहावं लागतं. ठीक आहे, त्याच्यामुळं काय होतं, तर ते ग्रामीण लोक जे आहे ते बाजारी होऊन जातात. एक तर त्यांच्यामध्ये निरक्षरता जास्त असल्यामुळे त्यांची जे लूट आहे किंवा त्यांचं जे शोषण आहे ते बड्या लोकांकडून म्हणजे चांगले जे पैसेवाले आहे त्यांच्याकडून केलं जाते. ठीक आहे, त्याच्यानंतर शहरी दारिद्र्य काय आहे ते पाहू आपण. शहरी भागातील विशिष्ट क्षेत्रातील लोकसंख्येमुळे मूळ गरजांची कमतरता असते, त्या शहरी दारिद्र्य म्हणतात. ठीक आहे, ऑब्वियसली जे डेफिनेशन वरता आहे त्याची ते दिलेली आहे. फक्त एवढंच की मूळ गरजा जे आहे तर शहरी भागातील आहे तिथे. ठीक आहे, तर शहरी दारिद्र्याचा मोठ्या प्रमाणात जो ग्रामीण भागातील लोकांचे झालेले वाढते स्थानांतर, न परवडणारी घरे, निरक्षरता, मंद गतीने आर्थिक वृद्धी आणि पायाभूत सुविधा यांच्यामुळे होते. तर सिंपल गोष्ट आहे, पहा, गावाकडे रोजगार मिळत नसेल तर गावाकडले लोक सिटीमध्ये येतात आणि ते पडेल ते काम करायला तयार होतात, ते पण कमी पैशामध्ये. मग याच्याने काय होतं, तर इथे जे लोक आहेत, सिटीला जे लोक आहेत, तर त्यांनाही कमी वेतनावरच काम करावं लागतं. ठीक आहे, तर ते शिकलेले असले थोडेफार तरी त्यांच्याकडे ऑप्शन उरत नाही. तर तेव्हा काय होते, तर अशा पद्धतीने हे शहरी जे आहे तर इथं पण दारिद्र्य येते. आणि एक तर ते लोक बाहेरून जे स्थानांतर लोक करतात त्यांना इथे घरी परवडत नाही. इथे रूमचे रेंट वगैरे, घरचे रेंट एवढे असतात आणि वरतून पेमेंट वगैरे कमी असल्यामुळं अशा पद्धतीची सुविधा त्यांना मिळत नाही आणि त्याला आपण शहरी दारिद्र्य असं म्हणू शकतो. ठीक आहे, त्याच्यानंतर इथे काही गोष्टी दिलेल्या आहे. ठीक आहे, म्हणजे दारिद्र्य रेषेच्या वर राहण्यासाठी खालील बाबी आवश्यक आहेत. म्हणजे आपण असं म्हणू शकतो की खाद्य, अन्नपदार्थ आणि इतर घटक एवढ्या गोष्टी म्हणजे माणसाला असणं गरजेचं आहे. याच्यापैकी कोणती गोष्ट नसेल तर ते दारिद्र्य आहे. ठीक आहे, दारिद्र्य रेषेखाली आहे असं इथे म्हटलं जाऊ शकते. ओके, त्याच्यानंतर आपण आता भारतातील दारिद्र्याचा विचार करूया. ठीक आहे, भारतातील दारिद्र्याचा विस्तार आहे त्याच्यानुसार आपल्याला इथे विचार करायचा आहे. ठीक आहे, पहा, एकूण लोकसंख्येतील दारिद्र्याचे प्रमाण जे हे आहे दारिद्र्य गुणोत्तराने मोजले जाते. ठीक आहे, आता त्यावरून दारिद्र्याचा विस्तार निश्चित केला जातो. भारतातील दारिद्र्य विस्ताराचा अभ्यास करण्यासाठी वैयक्तिक स्तरावर अर्थशास्त्रांनी संशोधन संस्थांनी योगदान दिले आणि 1962 पासून नियोजन आयोगाने विविध काम करणारे कार्यक्षम कार्यगट तज्ज्ञ समिती भारतातील दारिद्र्याचे मोजमाप करण्यासाठी नेमल्या. ठीक आहे, तर त्या समित्या जे आपण आता म्हटलं होतं समित्या आहे, तर त्या समित्याबद्दल आपण पाहू. पण इथे काही गोष्टी त्याच्या पहिले आपल्याला पाहणं गरजेचं आहे की दारिद्र्याचा अंदाज. ठीक आहे, उष्मांकाचा सगळ्यात पहिले कोणी उपयोग वगैरे केला, ठीक आहे, कधी केला आणि हे कोणत्या समिती आहे. इथे पहा, तुम्हाला डायरेक्ट जे आहे ते सी रंगराजन यांची समिती दिलेली आहे. याच्या आधीच्या ज्या समित्या आहेत त्याची माहिती इथे दिलेली नाही आहे. ओके, तर याच्यासाठी तुम्हाला देसले सरांचं बुक जे आहे ते खूप चांगलं ठरू शकते. म्हणजे त्यांच्यामध्ये सगळे पॉईंट जे आहे ते अगदी चांगल्या पद्धतीने कव्हर केलेले आहे आणि तेच पॉईंट जे आहे ते आपण इथे सुद्धा पाहूया. ठीक आहे, तर मित्रांनो इथे तुम्ही पाहू शकता की सगळ्यात पहिले जे आहे DP ओझा यांची जी कमिटी भारत सरकारने बनवली होती. ठीक आहे, तर यांची जी कमिटी आहे तर यांनी दारिद्र्याचं मोजमाप करण्यासाठी सगळ्यात पहिले
कॅलरी किती सुचवली यांनी? 2250 सुचवली. ठीक आहे, लक्षात ठेवा. डी पी ओझाने 2250, 2400 नाही ठरवलेली आहे. ओके, जे 2250 आपण काय पाहिलं होतं की ज्याला आपण म्हणतो ॲव्हरेज होती. ठीक आहे, ते आहे. त्याच्यानंतर त्यांनी म्हणजे हे मानक सुचवलं. ओके, म्हणजे एवढे कॅलरीज देणारे जे अन्न आहे हे खरेदी करण्यासाठी तर त्यांनी मासिक जे कन्झम्पशन आहे, मासिक दरडोई खर्च, ज्याला आपण मंथली पर कॅपिटा इन्कम असं म्हणतो, एक्सपेंडिचर कन्झम्पशन, ठीक आहे, जे आहे त्याच्यानुसार इथे त्यांनी डिसाईड केलेलं आहे. ओके, त्याच्यानंतर तुम्ही इथे पाहू शकता की याच्यानुसार त्यांनी किती रुपये जे आहे ते इथे डिसाईड केलेले होते. तर त्यांनी पहा, ग्रामीण भागासाठी 8 ते 11 रुपये आणि शहरी भागासाठी 15 ते 18 एवढे डिसाईड केलं होतं. म्हणजे ही एक पातळी होती, याच्यापेक्षा कमी आणि याच्यापेक्षा जास्त. ठीक आहे, बी पी एल आणि बी पी एलच्या वर असं इथे त्यांनी डिसाईड केलेलं होतं. यानुसार 1960-61मध्ये ओझा यांना दारिद्र्याचे जे प्रमाण आहे, ठीक आहे, ग्रामीण भागामध्ये किती होतं? तर ग्रामीण भागामध्ये 51.6% आणि शहरी भागामध्ये फक्त 7% एवढं आढळलं. आणि एकूणामध्ये त्यांनी किती? 44 एवढं सांगितलेलं आहे. ठीक आहे, तर हे पॉईंट जे आहे ते बिलकुल तुम्ही लक्षात ठेवा मित्रांनो, कारण खूप इम्पॉर्टंट आहे. याच्यावर आपल्याला क्वेश्चन विचारलेला आहे. ओके, त्याच्यानंतर पहा, दुसरं पाहू शकता इथे दुसरी समिती कोणती होती? व्ही एम दांडेकर आणि निळकंठ रथ समिती. ठीक आहे, तर दांडेकर आणि रथ यांनी जी मोजमाप आहे, कॅलरी आहे, ती किती सुचवली? यांनी ही सेम कॅलरीज सुचवलेली आहे, दरडोई कॅलरीज. आणि यांच्यानुसार जे निरपेक्ष जे किंमत आहे तर यांनी इथे फक्त थोडीशी चेंज केली की याने ग्रामीण भागामध्ये 15 केलेली आहे आणि मासिक यांनी एक खर्च इथे 180 रुपये असा डिसाईड केलेला आहे. ठीक आहे, आणि शहरी भागासाठी 22.25. ठीक आहे, म्हणजे दांडेकरनुसार 22.25 एवढं आपण इथे कन्सिडर करू शकतो. ओके, आता दांडेकर आणि रथ यांनी जे अहवाल मांडला होता 60 आणि 61मध्ये दारिद्र्य किती आहे, तर त्याच्यानुसार यांना शहरी भागामध्ये किती? ग्रामीण भागात 40 आणि शहरी भागात 50. थोडं उलट वाटते, बरोबर आहे. यांनी इथं जे शहरी भागात जे आहे तर यांनी जास्त असं आहे असं म्हटलेलं आहे आणि ग्रामीण भागात कमी दारिद्र्य आहे असं इथे म्हटलेलं आहे. ओके, त्याच्यानंतर तुम्ही इथे पाहू शकता की त्यांनी 1960 आणि 61 ते 1968 या दरम्यातील काही वार्षिक खर्च वगैरे त्यांनी इथे लक्षात घेतला आणि तेव्हा यांनी ग्रामीण भागासाठी खर्च 324 सांगितला होता 68-69मध्ये आणि शहरी भागासाठी किती? 486 रुपये. ठीक आहे, एवढा सांगितला होता. तर हे पॉईंट काही दिलेले आहे निळकंठ आणि दांडेकर यांनी. तर आपल्याला फक्त एक लक्षात ठेवायचं आहे, कॅलरीज 2250 म्हणजे सेम होतं. यांनी फक्त थोडेसे पैसे वाढवले होते, 15 आणि 22 रुपये. ठीक आहे, सॉरी. तर हे इथे सांगितलेलं आहे. तर हा पॉईंट इथे महत्त्वाचा आहे. ओके, त्याच्यानंतर आता आपण पाहूया नेक्स्ट. त्याच्यानंतर पहा, मीनास जे होते, BS मीनास यांनी इथे काही मत मांडलेलं आहे, पण यांच्यावर तेवढे जास्त आपल्याला क्वेश्चन पाहायला मिळालेलं नाही, पण आपण तरी पाहून घेऊ. मीनासनुसार जे आहे मे बी फ्युचरमध्ये याच्यावर क्वेश्चन बनवू शकतो. 20 रुपये त्यांनी ग्रामीण भागातला केलेला आहे आणि 240 रुपये, ठीक आहे, असा खर्च त्यांनी सांगितलेला आहे. आणि याच्यानुसार 60% ग्रामीण होतं ग्रामीण भागात. ओके, दारिद्र्य एवढं लक्षात ठेवा. आणि बाकी तुम्ही वाचून घ्या, एवढं काही याच्यामध्ये इम्पॉर्टंट नाही आहे. वर्धनवर क्वेश्चन नाही आलेला आहे, तर हा पण तुम्ही वाचून घ्या. होऊ शकते नेक्स्ट याच्यामध्ये क्वेश्चन आपल्याला येऊ शकतो. ओके, त्याच्यानंतर नेक्स्ट
हां, इथे तुम्ही पुन्हा पाहू शकता की हे जे मॉन्टेसिंग अहलुवालिया जे होते आपले अर्थतज्ज्ञ, जेव्हा त्यांनी कोणत्या पद्धतीनं जे आकडेवारी मांडली आहे ते त्यांनी पण जे दांडेकर आणि रथ आहे यांच्या पद्धतीनंच घेतलेली आहे आणि यांच्यानुसार किती होतं तर 38.9. ठीक आहे. त्याच्यानंतर हे इथे काही गोष्टी इथे त्यांनी मेन्शन केलेल्या आहे ते तुम्ही पाहू शकता. त्याच्यानंतर गौरव दत्त आणि मार्टिन रॅव्हलिन. तर दत्त आणि मार्टिन यांनी 1989मध्ये प्रादेशिक असमतोल आणि दारिद्र्यविषयक अहवाल प्रकाशित केला आणि याच्यानुसार त्यांनी दारिद्र्याचं प्रमाण P0 काढताना शेतमजुराच्या किमतीचा निर्देश म्हणजे ठीक आहे ॲग्रिकल्चर लेबर आणि इंडस्ट्रीयल वर्कर याचे जे किमती आहे त्यांचा वापर त्यांनी केलेला आहे. तर मे बी हा पॉईंट इथे आपल्यासाठी एक इम्पॉर्टंट होऊ शकतो की गौरव दत्त आणि मार्टिन यांनी जे कन्झ्युमर प्राईस इंडेक्स जो आहे म्हणजे लेबर ॲग्रिकल्चर लेबर आणि इंडस्ट्रीयल वर्कर यांचा जो इथे प्रमाण आहे ते यांनी इथे घेतलेला आहे. ओके. त्याच्यानंतर पहा नेक्स्ट की दारिद्र्य तफावत, त्याला आपण काय म्हणतो पॉवर्टी गॅप, ही संकल्पना यांनी सुचवली. ओके. आपल्याला सरळ क्वेश्चन विचारत आहे की पॉवर्टी गॅप म्हणजे दारिद्र्य तफावत ही संकल्पना कोणी सुचवली, तर ही संकल्पना गौरव दत्त आणि मार्टिन यांनी सुचवली. ओके. त्याच्यानंतर नेक्स्ट दत्त आणि मार्टिन यांच्या दारिद्र्याची जी व्याख्या आहे ठीक आहे, तर याच्यामध्ये त्यांनी समजा 20 रुपये दैनिक दरडोई खर्च ही दारिद्र्यरेषा समजली, तर यानुसार 40% लोकसंख्या दारिद्र्यरेषेखाली आढळली. म्हणजे यांच्यानुसार 40% होतं. ठीक आहे, एवढं लक्षात ठेवा. आणि हे कसं काढलं तर त्यांनी हे इथे सूत्र दिलेलं आहे ते तुम्ही पाहू शकता. दारिद्र्य अंतर काढल्यामुळे अर्थव्यवस्थेतील दारिद्र्य दूर करण्यासाठी किती उत्पन्न तूट भरून काढावी लागेल हे कळते असं यांनी म्हटलं. आणि यांच्यानुसार 1983मध्ये भारतात 12.5% ठीक आहे ग्रामीण भागात होतं आणि शहरी भागात फक्त 10% जे आहे ते गरिबी आपल्याला आढळून आलेली आहे. हे इथे टेबल दिलेलं आहे, तुम्हाला चांगल्या पद्धतीने समजेल. त्याच्यानंतर सुरेश तेंडुलकर समितीने मीनास आणि सुरेश तेंडुलकर समितीने ही काही मांडलेलं आहे, त्यांच्यानुसार पण तुम्ही पाहून घ्याल. ओके.